ठिकाणी मुजाहिरा पाहायला मिळतो. फर्स्ट स्लिप, सेकंड स्लिप आणि त्यानंतर थर्ड स्लिप देखील या ठिकाणी पाहायला मिळते. ओमकार सातार्डेकर, वेग वेग आणि नुसता वेग ज्या गोलंदाजाकडे आहे त्याचं नाव ओमकार सातार्डेकर. आणि या ठिकाणी वेगवान गोलंदाजीने आपलं वेगवान षटक संपवतोय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 10 धावा. भिंगडी बाद. प्रणव डांबरे आणि अंकित गावडे MS सुपर किंग्स आणि शर्मा इंडियन्स IPL इंडियन प्रीमियर लीग जर आपण पाहिली तर त्यामध्ये देखील या दोन टीम मुंबई इंडियन्स आणि चेन्नई सुपर किंग्स ज्याला म्हणतात IPL ची सगळ्यात मोठी रायव्हलरी आणि आज इथे HPL ची रायव्हलरी पाहायला मिळते. शर्मा इंडियन्स वर्सेस MS सुपर किंग्स. शर्मा इंडियन्सचे कर्णधार सिद्धार्थ वारंग तर MS सुपर किंग्सचे कर्णधार अंकित गावडे. दुसरं षटक घेऊन आले. दरम्यान अर्जुन गुप्ता ज्यांच्या हातामध्ये वेग आहे, ज्यांच्या टप्प्यामध्ये वेग आहे. अर्जुन दुसरा चेंडू वेगवान गतिशील चेंडू. त्याचं उत्तर नव्हतं गोलंदाजाकडे. कट करायचा होता. बॅट आणि बॉलचा संपर्क नव्हता. बॅट लागली आहे या ठिकाणी. हलकी कडा आमच्यापर्यंत ऐकू आली नव्हती. पंचांनी आम्हाला कळवली आहे ती हलकी कडा आहे आणि 1 धाव या चेंडूवरती मिळाली आहे. पहिल्या चेंडूवर धावसंख्या 11 वर जाऊन पोहोचते. पुन्हा एकदा प्रणव डांबरे स्ट्राईक वर. पुढचा चेंडू अर्जुन तयार. यावेळेला देखील जोरदार फटका. यावेळेला देखील कव्हरच्या दिशेने लॉंग ऑफचा फिल्डर ओमकार सातार्डेकर त्यावर येताना पाहायला मिळत आहेत. तोवर 2 धावा कंप्लीट केल्या जात आहेत. या 2 धावांनी धावफलकात पडते. धावफलक आता येऊन पोहोचतोय 13 धावांवर. 2 चेंडूंच्या समाप्तीनंतर 13. पुढचा चेंडू गोलंदाजी मार्कवर. अर्जुन सज्ज. यावेळेला ड्राईव्ह केलाय चेंडूला. लॉंग ऑफ रिजन, फेवरेट रिजन. यावेळेला रनआउट घेतलाय. पंचांनी मात्र अपील नाकारली आहे आणि या चेंडूवर देखील 2 धावा. 3 चेंडूंच्या समाप्तीनंतर 15 धावा धावफलकावर. आपल्या या हाजी कासम प्रीमियर लीग 2023 सीझन 7 या स्पर्धेला आज आपले मित्र आणि आपले वेळोवेळी सपोर्ट करणारे, आपल्याला वेळोवेळी पाठिंबा देणारे सुमित खानविलकर या ठिकाणी मंचावर उपस्थित आहेत. मी अलंकार सातार्डेकर आणि साहिल कांदळगावकर या दोघांना विनंती करतो की त्यांनी त्या शुभ हस्ते या ठिकाणी पारितोषिक त्यांना एक सन्मान चिन्ह देऊन त्यांचा सन्मान करायचा आहे. आपले शुभाशीर्वाद आणि आपल्या शुभेच्छा आमच्या पाठीशी अशाच कायम राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. साहिल कांदळगावकर आणि अलंकार सातार्डेकर सत्कार करतील. सुमित कानविलकर यांचा यावेळेला ड्राईव्ह केले चेंडूला. चेंडू गेलाय पुन्हा एकदा लॉंग ऑफच्या हातात. यावेळेला मिसफील्ड नाही झाली आहे, मिस कम्युनिकेशन झालंय. प्रणव डांबरे किती मोठा विकेट ठरला असता जर ही डिरेक्ट हिट लागली असती. डिरेक्ट हिट असती तर नक्कीच काम तमाम असतं. थोडंसं मिसकम्युनिकेशन झालं होतं. धावसंख्या आता पाहिली तर 18 वर येऊन पोहोचली आहे. 5 चेंडू झालेत आणि अर्जुन यांच्या षटकाचं वैशिष्ट्य म्हणजे त्यांनी एकही एक्स्ट्रा धाव दिलेली नाही. अर्जुन यांनी काय सुरेख षटक हाताळलंय अर्जुन. यावेळेला शॉर्ट बॉल अपील, पंचांकडे अपील केली आहे. पंचांनी मात्र अपील फेटाळली आहे. तितकासा इंटरेस्ट नाहीये. लेग बायच्या स्वरूपात या धावा मिळतील. नक्की उसळी घेतली असती त्या चेंडूने माझ्या मते. आणि दुसरं षटक या ठिकाणी संपते आणि 2 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते बिनगडी बाद 19 धावांची नाबाद पार्टनरशिप या ठिकाणी दोघांमध्ये पाहायला मिळते. आपल्याला घाई करायची आहे अंकित. यानंतर लीगचा लास्ट सामना होईल. आणि यापुढील होणारा सामना कोहली चॅलेंजर्स या लीगचा लास्टचा सामना, लीग स्टेजचा लास्ट सामना. कोहली चॅलेंजर्स विरुद्ध टीम KL सुपर जायंट्स. मी विनंती करतो
मी विनंती करतो दर्पण उतेकर यांना की त्यांनी इनिंग्स ब्रेक मध्ये स्टेज जवळ रिपोर्ट करायचा आहे. दर्पण उतेकर, आपण कुठे असाल तर स्टेजशी संपर्क साधायचा आहे. अलंकार सातार्डेकर यांनी या ठिकाणी रिपोर्ट केलाय. आपण देखील थोड्याच वेळात स्टेज जवळ यायचं आहे. या इनिंग्स ब्रेक मध्ये आपल्याला नाणेफेकीचा कौल करून घ्यायचा आहे. राज गव्हाणकर आणि पुष्पक डिचोलकर, आपण कुठे असाल तर त्वरित स्टेजशी संपर्क साधा. राज गव्हाणकर आणि पुष्पक डिचोलकर या सूचनेकडे लक्ष असू द्या. राज गव्हाणकर आणि पुष्पक डिचोलकर, आपण कुठे असाल तर त्वरित स्टेजशी संपर्क साधा. दरम्यान मॅच कडे आपण पाहूया. सिद्धार्थ वारंग नवीन गोलंदाज, पहिल्या चेंडूवर अवांतर धाव आणि अधिक एक जोडधाव, धावसंख्या 21. पुढचा चेंडू यावेळेला देखील डाऊन द लेग साइड चेंडू, अवांतर धाव, आणखीन एक अवांतर धाव या ठिकाणी येताना पाहायला मिळते. संघाची धावसंख्या जर आता पाहिली तर धावसंख्या 22 वर येऊन पोहोचते. यावेळेला देखील चांगला फटका खेळला. एक धाव घेतली, दुसऱ्या धावेचा प्रयत्न, दुसरी धाव देखील कंप्लीट केली जाते. तिसऱ्या धावेसाठी येणार का? त्या ठिकाणी चांगला प्रेझेन्स ऑफ माइंड फिल्डरच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालंय. चांगली फिल्डिंग तर केलीच, परंतु त्यानंतर एक चांगलं प्रेझेन्स ऑफ माइंड पाहायला मिळतंय. हाजी आसाम प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे आणि या स्पर्धेसाठी खरंच जर कोणाची नावं घेण्याची झाली तर आपण प्रत्येक खेळाडूचा सत्कार केलाय, परंतु अशी काही पडद्यामागची माणसं आहेत ज्यांचा आपण सत्कार करणं राहून गेलाय. तर त्यांच्याकडे मी आता वळतो. मी विनंती करेन त्यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजेत. आपल्या मॅचेस जर पाहिलं तर आपण शुक्रवार दिनांक 8 तारखेपासून 8 डिसेंबर पासून आपण ही स्पर्धा पाहतोय आणि या स्पर्धेमध्ये महत्वाची भूमिका ज्यांनी बजावली, जवळजवळ रात्री 3 ते 3:30 वाजेपर्यंत सामने सुरू असायचे आणि रात्रीपर्यंत सामने सुरू असताना त्या सामन्याच्या निर्णयांवर अचूक अंमल करणं हे पंचांचं काम होतं आणि पंचांनी ते काम अगदी छानरित्या बजावलं, सुंदररित्या बजावलं. ते म्हणजे आपले पंच सुबोध गडसे सर, एकदा जोरदार टाळ्या. तसंच उमेश पाटकर सर, रवींद्र पवार सर आणि अवी परब सर, या चारही पंचांचं मनापासून कौतुक. तसंच आपण ही स्पर्धा जी आहे या स्पर्धेतला प्रत्येक निर्णय अगदी काटेकोरपणे ज्यांच्या माध्यमातून पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आपण रनआउट पाहतोय, ज्यांच्या माध्यमातून आपल्याला प्रत्येक चेंडूला न्याय मिळणारा निर्णय मिळतोय, ते म्हणजे आपले यूट्यूबचे HNR लाईव्ह चे सहकारी जालिंदर सानप, मंदार मोरे यांच्यासाठी एकदा जोरदार टाळ्या होऊन जाऊ द्या. अविनाश दाते, किरण भुवड, गणेश आणि यश मेस्त्री या सर्वांचं मनापासून कौतुक. या सर्वांमुळेच आज हा आपला कार्यक्रम 3 दिवसाची स्पर्धा आज शक्य झाली. या सर्वांच्या मेहनतीमुळे, या पडद्यामागच्या कलाकारांमुळे. धन्यवाद. यावेळेला जर पाहिलं तर नवीन गोलंदाजी मार्क वरती आले. सिद्धार्थ वारंग तिसरा षटक हाताळण्यासाठी. संघाची धावसंख्या आता 29 वर येऊन पोहोचली आहे. शेवटचा चेंडू मयुरेश पोकळे यष्टीरक्षकाच्या भूमिकेत. यावेळेला जर पाहिलं तर मिनी हेलिकॉप्टर उडवला. ओमकार सातार्डेकर त्या चेंडूला फील्ड करताना पाहायला मिळत आहे. चांगला थ्रो येतोय. 2 धावा या चेंडूवर मिळत आहेत आणि 2 धावांनी षटक या ठिकाणी संपत आहे आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 31 धावा. .33च्या रनरेटने पुढे आली आहे गाडी आतापर्यंत. प्रोजेक्टेड स्कोअर जर पाहिलं तर 5 षटकांअखेरीस 52 इतका दाखवला जातोय. म्हणजे याच सरासरीने जर संघ पुढे गेला तर नक्कीच 52 धावा 5 षटकांती आपल्याला पाहायला मिळतील. परंतु हा कडाक्याचा सामना आहे, हा पॉइंट्स टेबलच्या झुंजीचा सामना आहे. हा सामना जिंकावा लागेल जर आपलं स्थान, आपला रुबाब, आपल्या संघाचं वर्चस्व कुठेतरी टिकवून ठेवायचं आहे.
पॉइंट्स टेबल मध्ये, तर हा सामना जिंकावा लागेल आपल्या संघासाठी, आपल्या संघातल्या खेळाडूंसाठी, आपल्या कॅप्टनसाठी आणि आपल्या संघ मालकांसाठी. दोनही संघ मालक MS सुपर किंगचे नवीन संघ मालक ओमकार पावसकर, एक नवीन संघ मालक. नक्कीच त्यांची ओळख जर म्हणायची झाली तर ऑक्शनच्या दिवशी आम्ही त्यांची ओळख करून घेतली होती. मुळात ते शार्प शूटर आहेत. क्रिकेट या खेळात त्यांची इतकी रुची नव्हती, त्यांना इतका रस नव्हता, परंतु हाजी कासमचं अंडरआर्म क्रिकेट पाहिलं, ते पाहताना मजा आली. या क्रिकेटमध्ये टीम घ्यावीशी वाटली आणि मग त्या क्रिकेटमध्ये टीम घेतली आणि आज त्या टीमचे संघ मालक ओमकार पावसकर स्वतःच्या संघाला सपोर्ट करताना, त्यांचं मनोबल वाढवताना. पुन्हा एकदा वळूया आपण मॅचच्या दिशेने. ओमकार सुत्रावे गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. सुरेख चेंडू ओमकार सुत्रावे यांच्या माध्यमातून समोरच्या दिशेने खेळला. त्या चेंडूला ओमकार सातार्डेकर वारंवार बिझी राहिले त्या क्षेत्रामध्ये आणि जर पाहिलं तर त्या दरम्यान प्रणव डांबरे यांनी 2 धावा धावून काढलेत. पहिल्या चेंडूवर 2 धावा आल्या. धावसंख्या आता बळावली आहे 33 धावांवरती. MS सुपर किंग्स या संघाच्या डगआउट मधून काय आवाज येतोय? सपोर्ट आहे, हा संघांसाठी सपोर्ट आहे आणि पुन्हा एकदा मनोबल वाढवलं जात आहे. कारण अजूनपर्यंत एकही विकेट दिली नाहीये इतक्या चांगल्या गोलंदाजांना. आणखीन एक चांगला चेंडू, यावेळेला चेंडू हवेत आणि झेल या ठिकाणी नक्कीच सुटतोय, परंतु तितकाच चांगला थ्रो देखील केलाय सिद्धार्थ वारंग, स्वतः संघाचे कर्णधार. काय सुंदर खेळी खेळतायत आणि प्रत्येक चेंडू नंतर आपल्या खेळाडूंचं प्रोत्साहन वाढवलं जात आहे. MS सुपर किंग्स ओमकार पावसकर संघ मालक, अंकित गावडे संघ नायक. दरम्यान ओमकार सुत्रावे आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 चेंडूंवर 4 धावा दिल्या आहेत. दरम्यान तिसरा चेंडू प्रणव डांबरे. इनिंग्स ब्रेक मध्ये अलंकार सातार्डेकर आणि दर्पण उतेकर आपल्यासाठी हा दुसरा पुकार असेल. यावेळेला अपील केली पंचांकडे, पाहावं लागेल पंचांचा निर्णय काय आहे. पंचांनी अपील कडे तितक्याशा रुचीने नाही पाहिलंय. लेगबायच्या स्वरूपात ही एक धाव जोडली जाईल संघाच्या धावसंख्या आता येऊन पोहोचते 36 धावांवरती, 36 रन्स. या सामन्यानंतर इनिंग्स ब्रेक मध्ये या सामन्याच्या टॉस केला जाईल लीगच्या शेवटच्या मॅचचा. कोहली चॅलेंजर्स विरुद्ध KL सुपर जायंट्स. यावेळेला वाईड बॉल, अवांतर धावेचा इशारा या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय. म्हणजे 3 चेंडूंमध्ये आता 6 धावा खर्च केल्यात ओमकार सुत्रावे यांनी. धावसंख्या 37. यावेळेला कट केला चेंडूला अंकित गावडे. 1 धाव घेतली आहे या चेंडूवरती. एका धावेने समाधान मानावं लागेल. एका धावेने धावफलक पुढे सरसावते 38 धावांवर. ओमकार सुत्रावे खरंच चांगली गोलंदाजी करतायत. शेवटचा षटक हाताळण्यासाठी कदाचित ओमकार सातार्डेकर येणार आहेत किंवा मग अर्जुन ही मग सिद्धार्थ वारंग. पाहावं लागेल पुढचं षटक कोण हाताळणार. दरम्यान आपण चालू असलेल्या षटकाकडे जर पाहिलं 4 चेंडू झाले. 5वा चेंडू ओमकार सुत्रावे यांचा. यावेळेला चांगला फटका आहे गॅप मध्ये. त्या ठिकाणी फिल्डर येतोय. डीप मधून फिल्डर येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. 2 धावा घेतल्या. 3ऱ्या धावेचा प्रयत्न या ठिकाणी केलाही जाणार नाहीये. 2 धावांवर समाधान मानावं लागतंय. 2 धावांनी धाव पुढे सरसावतोय. धावफलक घेऊन पोहोचतोय 40 धावांवर. 40 रन्स ऑन द स्कोर कार्ड. शेवटचा चेंडू ओमकार सुत्रावेच्या षटकातला. यावेळेला चेंडू एक्स्ट्रा कव्हर, डीप एक्स्ट्रा कव्हरच्या दिशेने
मारण्यात आला त्या तोवर 2 धावा घेतल्या आहेत आणि धन्यवाद दर्पण उतेकर रिपोर्ट केल्याबद्दल. 2 धावा घेतल्यात. या 2 धावांनी षटक संपतंय. 4 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 42 धावा. हाजी कसम प्रीमियर लीग 2023 पर्व 7वे. आयोजक टीम इनक्रेडिबल्स, को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स. या स्पर्धेला आपले पाहुणे विघ्नार्था सोसायटी अध्यक्ष माननीय श्री मनीषजी बांबुळकर साहेब, तसंच कमिटी मेंबर प्रमोद शेवाळे साहेब आणि सहसचिव पराग सावंत साहेब, या तिघांचंही आगमन झालंय. मी त्यांचं मनापासून सहर्ष असं स्वागत करतोय आणि मी त्यांना विनंती करतो की मंचावर स्थानापन्न व्हायचं आहे. साहिल कांदळगावकर माहिती संपर्क साधा. साहिल कांदळगावकर. शेवटचं षटक या ठिकाणी मार्गस्थ होत आहे, ते म्हणजे ओमकार सातार्डेकर यांच्या मार्फत वैयक्तिक दुसरं 2 बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी धावा मिळाल्या. संघाची धावसंख्या पाहिली तर येऊन पोहोचली आहे 44 रन्स. 44 धावांवरती धावफलक आता येऊन पोहोचतोय. ओमकार सातार्डेकर पुढचा चेंडू घेऊन येत आहेत. सर 22 वर 2 धावा होत्या. एक धाव. त्रेचाळीस धावा धावफलकावर झालेत. एक धाव बाईकच्या स्वरूपात या ठिकाणी पाहायला मिळते आपल्याला. पुढचा चेंडू यावेळेला आणखीन एक चांगला फटका येताना पाहायला मिळतो. सिद्धार्थ वारंग यांचा चांगला थ्रो थोडासा दूरवर आहे. काय घडणार? आणि मल्लेश टोपे यांनी या ठिकाणी समजूतदारपणा दाखवलाय. प्रणव डांबरे धावले होते आणि मयुरेश पोकळे यांनी थोडस चातुर्य दाखवून त्यांनाच रनआउट करून माघारी परतवलंय. प्रणव डांबरे बाद. पहिला गडी, पहिला झटका लागतो MS सुपर किंग्सच्या संघाला. MS सुपर किंग्स हा संघ 45 एक गडी बाद. ऋग्वेद केदारी माईकशी संपर्क साधा. ऋग्वेद केदारी. नो बॉल या ठिकाणी पंचांचा इशारा येतोय नो बॉलचा. पुढचा चेंडू फ्री हिटचा चेंडू. यावेळेला जर पाहिलं तर फ्री हिटचा चेंडू. किती धावा मिळत आहेत? रनआउटची संधी आणि रनआउट. आणखीन एक फलंदाज या ठिकाणी रनआउट होऊन माघारी परतताना पाहायला मिळत आहेत. नवीन फलंदाज मनोज काडगे आले आणि मनोज काडगे गेले. मनोज यांच्यासोबत हे दुसऱ्यांदा होताना पाहायला मिळत आहे या टुर्नामेंट मध्ये. मागील दिवशी देखील फलंदाजीसाठी येऊन पुन्हा माघारी परतावं लागलं होतं आणि आता देखील तीच परिस्थिती या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळते. मनोज काडगे यांच्यासोबत
तसंच या HPL 2023 ला आपल्या HPL 2023 ची प्रत्येक आठवण ज्यांच्या कॅमेऱ्यामध्ये कॅप्चर झाली आहे असे आपल्या HPL चे ऑफिशियल फोटोग्राफर मीत भावसार यांचं या ठिकाणी आगमन झालंय. त्यांचं देखील मी मनापासून स्वागत करतो. यावेळेला देखील थ्रो केलाय. पंचांनी थर्ड अंपायर रेफरल घेतलाय. रवी परब सरांना विनंती करेन की त्यांनी थर्ड अंपायरची भूमिका या ठिकाणी बजावायची आहे आणि आमच्यापर्यंत हा डिसिजन पोहोचवायचा आहे. नवीन बॅटर आत कौशल कामेरकर आलेत. त्यांच्या रनआउटसाठी अंपायरने रेफरल घेतलाय या ठिकाणी, कारण खूप क्लोज कॉल होता तो, सो क्लोज कॉल. आणि या ठिकाणी जर पाहिलं तर आपण धावसंख्या 48 वर येऊन पोहोचली आहे. 48 धावांवरती. समोरच्या टीम मध्ये पण धडाडीचे फलंदाज आपण पाहतो. सिद्धार्थ वारंग, मयुरेश पोकळे ही घेण्यासारखी नाव आहेत. आणि आपण आता सन्मान करणार आहोत हाजी कासम प्रीमियर लीग 2023 चा करंट ऑरेंज कॅप होल्डर ऋग्वेद केदारी. मी माननीय श्री विघ्नहर्ता सोसायटीचे अध्यक्ष मनीष साहेब बांबुळकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या हाताने त्यांच्या शुभ हस्ते ही कॅप ऋग्वेदला परिधान करायची आहे. करंट ऑरेंज कॅप होल्डर ठरतोय ऋग्वेद केदारी. पंचांनी या ठिकाणी डिसिजन दिलाय OUT आउट. माघारी परतावं लागेल कौशल कामेरकर यांना. पंचांनी रिव्ह्यू करायला सांगितलं होतं आणि रिव्ह्यू केल्यानंतर पाहायला मिळालं आउट. रन आउटच्या स्वरूपात माघारी परतावं लागतंय. कपिल कांदळगावकर यांचं पुन्हा एकदा आगमन स्कोरिंग साठी. मागील चेंडूवर एकही धाव नाही आली आहे ना पंच. यावेळेला ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न होता. एक धाव घेतली. दुसऱ्या धावेचा प्रयत्न. नवीन बॅटर आले आहेत मैदानाच्या आत. अभय निकम, अंकित गावडे आणि अभय निकम यांच्यामध्ये ही चुरस आता आपल्याला पाहायला मिळणार आहेत. आणि MS सुपर किंग्सचं या ठिकाणी अर्धशतक पूर्ण झालंय. 50 धावा धावफलकावर लगावल्या गेल्या आहेत. शेवटचा चेंडू या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय.
यावेळेला जर पाहिलं तर शेवटच्या चेंडूवर काय घडतंय, रनआउटच्या स्वरूपात विकेट जातोय. 2 धावा या चेंडूवरती संघाच्या खात्यात जोडल्या जातील. म्हणजेच आता संघाची धावसंख्या जर पाहिली तर 52 धावांची आहे आणि लक्ष असणार आहे 53 धावांचं शर्मा इंडियन्स कडे. 5 मिनिटाचा अवधी, 5 मिनिटात लगेच फिल्डिंग लावून घ्यायची आहे MS सुपर किंग्स. तुम्ही कुठेही जाऊ नका, पाहत राहा हाजी कसम प्रीमियर लीग 2023 को पावर्ड बाय वन क्लॅप फिल्म्स. आपण वळूया टॉस कडे. यापुढील होणाऱ्या सामन्याचा टॉस, या टॉस साठी मी आमंत्रित करतो आपले पाहुणे विघ्नहर्ता सोसायटीचे अध्यक्ष माननीय श्री मनीष बांबुळकर साहेब, तसेच कमिटी मेंबर प्रमोद शेवाळे साहेब आणि सहसचिव पराग सावंत साहेब. मी तिघांनाही विनंती करतो की आपण टॉस साठी येऊन या ठिकाणी टॉस साठी आपले प्रमुख पाहुणे आपल्याला पाहायला मिळत आहेत. विघ्नहर्ता सोसायटीचे सेक्रेटरी माननीय श्री मनीष बांबुळकर साहेब, तसंच कमिटी मेंबर माननीय श्री प्रमोद शेवाळे साहेब आणि सहसचिव माननीय श्री परागजी सावंत साहेब. या तिघांच्याही साक्षीनं या ठिकाणी टॉस झालाय आणि टॉस कोण जिंकलाय पाहावं लागेल. अलंकार सातार्डेकर या ठिकाणी टॉस जिंकले. आमच्यापर्यंत आपला निर्णय कळवायचा आहे. अलंकार गोलंदाजीचा निर्णय घेतलाय. अलंकार सातार्डेकर यांनी टॉस जिंकून दोनही संघांना ऑल द बेस्ट असणार आहे. मी मान्यवरांना पुन्हा एकदा विनंती करतो की आपण स्थानापन्न व्हायचंय आणि चालू असलेल्या सामन्याचा आनंद घ्यायचा आहे. अलंकार सातार्डेकर माहिती संपर्क साधा. त्रेपन्न धावांचं लक्ष असणार आहे. सलामीची जोडी मैदानाच्या आत पाहायला मिळते. ओमकार सातार्डेकर आणि सिद्धार्थ वारंग. वारंवार चेंजेस होत आहेत शर्मा इंडियन्सच्या ओपनिंगच्या जोडीत. सिद्धार्थ वारंग आणि ओमकार सातार्डेकर, कधी मयुरेश पोकळे आणि सिद्धार्थ वारंग.
सिद्धार्थ वारंग स्ट्राईकवर आणि नॉन स्ट्रायकिंग एंडवर ओमकार सातार्डेकर. गोलंदाजी मार्कवर अंकित गावडे. अंकित गावडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. कॅप्टन टू कॅप्टन पहिला चेंडू आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि हीच हाजिकासम प्रीमियर लीगची खासियत आहे. धन्यवाद दर्पणजी उतेकर. यावेळेला पहिला चेंडू आणि पहिला चेंडू नो बॉल. पहिली धाव धावफलकाला लागली आहे. 53 धावांचं लक्ष आहे. 53 धावांचं लक्ष आहे आणि या 53 धावांचा पाठलाग करताना पहिला चेंडू नो बॉल. दुसरा चेंडू फ्री हिटच्या चेंडूवर काय घडलंय? एक धाव या ठिकाणी फ्री हिटच्या चेंडूवरती येताना आपल्याला पाहायला मिळाली. एका धावेने धावफलक पुढे जाईल. 2 धावांवर धावफलक येऊन पोहोचेल. एक लेगबाईच्या स्वरूपाची धाव जोडली जाईल. पूर्ण ग्राउंड कव्हर कर. मी वॉशरूम जातोय. यावेळेला ओमकार सातार्डेकर आपल्याला क्रीजवर येताना पाहायला मिळतात. ओमकार सातार्डेकर यांची फलंदाजी आता पाहायला लागेल. कशा प्रकारची फलंदाजी असणार आहे? ओमकार सातार्डेकर सामना करतील अंकित गावडे. यावेळेला पहिला चेंडू हवेत गेला. चेंडू प्रणव डांबरेच्या चेंडूच्या खाली येताना पाहायला मिळतात. एक धाव घेतली आहे. दुसरी धाव देखील पूर्ण केली आहे. तिसऱ्या धावेसाठी ओमकार धावले आहेत आणि तिसरी धाव देखील या ठिकाणी कंप्लीट करण्याच्या नादात सिद्धार्थ वारंग बाद. किती मोठा झटका ठरणार आहे हा. सिद्धार्थ वारंग अगदी नाखुश दिसत आहेत. चेहरा पूर्णतः उतरलाय. कारण अशा या क्रुशल सामन्यात अशा प्रकारे आउट होणं म्हणजे नक्कीच नशीब आज सोबत नाहीये. शिवाने नक्कीच पाठ सोडली आहे परंतु संघाला या ठिकाणी सोडायचं नाहीये. संघाचं मनोबल खस्त होऊ द्यायचं नाहीये. जिंकायचंय संघाला आणि संघातल्या खेळाडूंना प्रोत्साहित करायचंय. सिद्धार्थ वारंग तुम्ही या संघाचे कर्णधार आहात. आज जरी तुम्ही आउट झाला असलात तरी संघाचं मनोबल वाढवून खेळाडूंना प्रोत्साहित करून त्यांना सांगायचं आहे की हो आपण अजूनही ही मॅच जिंकू शकतो. नवीन बॅटर मैदानाच्या आत येताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. लक्ष्मण परब. यावेळेला पहिला चेंडू हवे क्षेत्ररक्षकाच्या कवेत. 2 चेंडूंवर 2 विकेट जाताना आपल्याला पाहायला मिळतात. पहिला विकेट रनआउटच्या स्वरूपात तर दुसरा कॅच आउट. लक्ष्मण परब आले आणि लक्ष्मण परब गेले. लक्ष्मण परब बाद. संघाची धावसंख्या 4 धावा 2 गडी बाद. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 4 धावा 2 गडी बाद. समीकरण आपल्याला या ठिकाणी पाहायला मिळतंय. अंकित गावडे पुढचा चेंडू. यावेळेला चेंडूला ड्राईव्ह केलं. एक धाव घेतली या चेंडूवरती आणि एकाच धाव्यावर संतुष्ट होतील अंकित गावडे. काय षटक हाताळलंय. 2 गडी आतापर्यंत बाद केले. 1 रनआउटच्या स्वरूपात
सिद्धार्थ वारांचा मोठा बळी आणि त्यानंतर लक्ष्मण परब यांना आपल्या गतीनं प्रभावित केलं. यावेळेला फुल टॉस चेंडू, त्यावर फुल टोल वसूल केला जातोय. इव्हेंट फुल ओव्हर मधला या मॅच मधला शर्मा इंडियन्सचा पहिला गगनचुंबी आसमानी टोला. चेंडू जाईल सीमारेषे पार. वन क्लॅप फिल्म्स षटकार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळतोय आपल्याला आणि तोही ओंकार सातार्डेकर यांच्या बॅट मधून. ओंकार सातार्डेकर शेवटपर्यंत निश्चय सोडणार नाहीयेत. माहित आहे आपल्याकडून छोटीशी चूक झाली आहे. सिद्धार्थ वारंग रनआउट झालेत, परंतु सामना शेवटपर्यंत नेऊन सामना जिंकवून देण्याचा पूर्णतः मनसुबा, पूर्णतः विचार मनात ठरवून आलेत. एक चेंडू अजूनही शिल्लक आहे अंकित गावडे यांच्या षटकातला. धावसंख्या आता बळावली आहे. धावसंख्या दुहेरी धावसंख्येत येऊन पोहोचली. 11 धावा धावफलकावर. अजूनही एक चेंडू शिल्लक. ओंकार स्ट्राईक वर. अंकित गावडे काय घडणार शेवटचा चेंडू. हा देखील चेंडू हलक्या हाताने खेळला. समजदारी दाखवली, समजूतदारपणा, मॅच्युरिटी ऑफ अ बॅटर या ठिकाणी पाहायला मिळाली. ओंकार सातार्डेकर यांच्याकडून स्ट्राईक स्वतःकडे ठेवतील. पहिलं षटक या ठिकाणी संपतंय आणि पहिल्या षटकाच्या अखेरीस संघाची धावसंख्या येऊन पोहोचते 12 धावा 2 गडी बाद. तर यापुढील होणारा सामना कोहली चॅलेंजर्स विरुद्ध KL सुपर जायंट्स लीग स्टेज मधला शेवटचा सामना असेल. त्यानंतर आपल्याला 4 संघ भेटतील जे क्वालिफाय करणारे आहेत. 1 आणि 2 नंबरचा संघ
गडी त्यांनी बाद केला होता. एक रनआउट होता. या वेळेला निर्धाव चेंडूची सांगता होते. काय घडतंय मैदानाच्या आत. सुमित मापुसकर लीव केलं चेंडूला वाईडच्या स्वरूपात, परंतु तो चेंडू निर्धाव. या वेळेला चेंडू फक्त हवेत गेलाय. त्या चेंडूच्या खाली अभय निकम पकडतायत झेल आणि संपुष्टात आणतायत सुमितचा खेळ. सुमित जातोय माघारी. सुमित जातोय तंबूच्या आश्रयाला. सुमितची विकेट या ठिकाणी मिळते. सुमित बाद. संघाची धावसंख्या 19 आणि आता 4 गडी बाद. या ठिकाणी आपण पाहिलं तर पुढचा चेंडू अंकित गावडे नवीन फलंदाज मैदानाच्या आत. अमित सातार्डेकर मैदानाच्या आत. यावेळेला समोरच्या दिशेने खेळला गेलेला फटका प्रणव डांबरे त्या चेंडूवर येताना पाहायला मिळतात. मयुरेश पोकळे यांना स्ट्राईकवर आणलं जात आहे. मयुरेश पोकळे आता समजूतदारपणा दाखवावा लागेल फलंदाजीमध्ये. धावसंख्या 20 वर येऊन पोहोचली आहे. अजूनही 33 धावांची आवश्यकता आहे. इथून पुढे 15 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. 15 चेंडू आणि 33 धावांची आवश्यकता. इथून पुढे मयुरेश पोकळे अंकित गावडे यांचा चेंडू खेळणार आहेत. यावेळेला पहिला चेंडू मयुरेश पोकळे यांच्यासाठी. वेगवान गतिशील मयुरेश पोकळे यांना समजेन असा चेंडू. निर्धाव चेंडूची या ठिकाणी सांगता होताना पाहायला मिळते. यावेळेला चेंडू हवेत तर गेला होता. काही वेळासाठी धडधड वाढली होती शर्मा इंडियन्स या डगआउटची, परंतु यावेळेला विकेट मिळत नाहीये. पाणी घेऊन जायचंय. मी विनंती करतो साहिल यांना. मी रमेश शिरोडकर यांना विनंती करतो की त्यांनी व्यासपीठावर यायचंय. रमेश शिरोडकर आपल्याला विनंती, आपण व्यासपीठावर यायचंय. मी विनंती करतो रमेश शिरोडकर आपण व्यासपीठावर यायचंय. लवकरात लवकर व्यासपीठावर यायचंय. तर पुन्हा एकदा अंकित आलेले आहेत गोलंदाजी मार्कवर. धावसंख्येकडे पाहिलं तर 22 धावा झाले धावफलकावर, म्हणजेच अजूनही तेरा चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे.
अंकितच्या आजूबाजूला गर्दी करू नका, जागा सोडा थोडी. यावेळेला आणखीन एक निर्धाव चेंडू येताना पाहायला मिळतोय. षटक या ठिकाणी संपते आणि 3 षटकांच्या अखेरीस संघाची धावसंख्या 22 धावा, 4 गडी बाद. आणि जर आपण पाहिलं तर अंकित गावडे यांच्यासाठी टाळ्या झाल्या पाहिजेत. केवळ 3 धावा खर्च करून 1 गडी बाद केला. 3 धावांचं सर्वात किफायती हाजी कसम प्रीमियर लीग 2023 षटक टाकणारा गोलंदाज. 2 षटकात टोटल 15 धावा आणि 2 गडी बाद केलेत. तर मी आपले पाहुणे रमेश शिरोडकर यांना विनंती करेन की आपल्या हाजी कसम प्रीमियर लीग 2023 चे करंट पर्पल कॅप होल्डर सचिन परब यांना पर्पल कॅप देऊन त्यांना सन्मानित करायचं आहे. मी आपले पाहुणे माननीय श्री रमेश शिरोडकर यांना विनंती करतो की त्यांनी त्यांच्या शुभ हस्ते या ठिकाणी सन्मानित करायचं आहे सचिन परब यांना, हायएस्ट विकेट टेकर ऑफ हाजी कसम प्रीमियर लीग 2023. संघाची धावसंख्या येऊन पोहोचली 22 वर. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता. 12 चेंडू आणि 31 धावांची आवश्यकता आहे. सचिन परब करंट पर्पल कॅप होल्डर, 12 विकेट आणि इकॉनॉमी रेट 7.36 चा, ऍव्हरेज 6.75 चा. हाजी कसम प्रीमियर लीगचे करंट हायएस्ट विकेट टेकर सचिन परब. दरम्यान चालू असलेल्या सामन्याकडे वळूया. अमित जोगल या ठिकाणी गोलंदाजी मार्कवर आपल्याला पाहायला मिळत आहेत. 4थं षटक हाताळण्यासाठी फील्ड मध्ये थोडंसं परिवर्तन पाहायला मिळत आहे. कौशल कामेरकर यांना डीप एक्स्ट्रा कव्हर मध्ये बोलावलं जात आहे. यावेळेला पहिला चेंडू अनित सातर्डेकर यांच्यासाठी
फसवा चेंडू आणि निर्धाव चेंडूची सांगता या ठिकाणी होताना पाहायला मिळते अमित जोगल यांच्या माध्यमातून. यावेळेला चेंडूला खेळलं लॉंग ऑफ रिजन मध्ये. एक धाव या चेंडूवरती मिळेल. धावसंख्या पुढे सरसावेल. धावसंख्या येऊन पोहोचेल 23 धावांवर. तर मी विनंती करतो करंट पर्पल कॅप होल्डर सचिन परब यांना की त्यांनी या ठिकाणी माननीय श्री आपले पाहुणे रमेश शिरोडकर यांचा या ठिकाणी सत्कार करायचा आहे. आमच्या टीम इनक्रेडिबलला तुमचं मोलाचं सहकार्य लाभल्याबद्दल आम्ही आपले मनापासून आभारी आहोत. असं सहकार्य आम्हाला तुमचं वेळोवेळी राहावं असे शुभ आशीर्वाद तुमचे आमच्या पाठीशी राहो हीच ईश्वर चरणी प्रार्थना. धन्यवाद. यावेळेला मयुरेश बोगळे यांची बॅट बोलते आणि यांची बॅट बोलते गगनचुंबी आसमानी टोल्याची भाषा. मयुरेश बोगळे बदलतायत आता गेमची दशा. काय सुंदर फटका मारलाय मयुरेश बोगळे यांनी. चेंडू जातोय सीमारेषे पार. गगनचुंबी वन क्लॅप फिल्म्स षटकार. षटकार या ठिकाणी येताना पाहायला मिळाला मयुरेश पोकळे यांच्या बॅट मधून. अमित जोगल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने शॉट. यावेळेला झेल सुटतोय. हा झेल किती महागात पडणार आहे मयुरेश पोकळे यांना आणि कोणाच्या हातून झेल सुटतोय. त्या ठिकाणी फिल्डर आहे अभय निकम. काय घडतंय सामन्यात. झेल होता. अगदी रेग्युलेशन कॅच होती आणि ही रेग्युलेशन कॅच पकडण्याच्या नादात थोडस एक्साइट झाले आणि झेल सोडून बसले मयुरेश पोकळे यांचा. बॅक टू बॅक सिक्सेस आले. धाव संख्या बळावली आहे. धाव संख्या येऊन पोहोचली आहे 35 वर. मयुरेश पोकळेची बॅटिंग आवडली असेल तर एकदा जोरदार टाळ्या. प्रोत्साहित करायचंय त्या फलंदाजाला. बॅटरी पाठव. यावेळेला पुन्हा एकदा त्याच दिशेने. यावेळेला देखील चेंडू आहे गॅप मध्ये. 2 धावा घेण्याचा मनसुबा. 2 धावा पूर्ण केल्या आहेत. मयुरेश पोकळे सुंदर फलंदाजीचा प्रात्यक्षिक या ठिकाणी दाखवताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. आज सकाळी त्यांनी 36 धावांची इनिंग खेळलेली आहे. आता मात्र धावसंख्या पाहिली तर 37 धावा. अमित जोगल यांचा या ठिकाणी शेवटचा चेंडू. स्ट्राईक स्वतःकडे ठेवणार किंवा या चेंडूवर मोठा फटका खेळणार. यावेळेला फटका खेळायचा तर होता मोठा परंतु बॅट आणि बॉलचं कनेक्शन नाही. शेवटचे 6 चेंडू उरलेत आणि या 6 चेंडूंवरती आता गरज आहे ती म्हणजे 16 धावांची. 4 षटकांच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या 37. 4 गडी बाद. 6 चेंडू आणि 16 धावांची गरज आहे. 6 चेंडू 16 धावा. अभय निकम गोलंदाजी मार्कवर. अभय निकम आणि मयुरेश पोकळे हाजी कसम चषक मध्ये एका संघातून खेळणारे खेळाडू. गुंडा 11 चे खेळाडू. अमित सातार्डेकर यांना मंत्र दिले जात आहेत. त्यांना समजावलं जात आहे. त्यांना स्फुरणा दिली जाते की 1 धाव आणि मला स्ट्राईक वर आणा. स्ट्राईक वर येण्यासाठी ही झुंज. 6 चेंडू 16 धावा. अभय निकम जाणतायत की स्ट्राईक वर येण्याचा मयुरेश पूर्णपणे प्रयत्न करणार आहेत. मला अमित सातार्डे च्या दिशेने कॅच सोडणारे अभय निकम होते. का ते कमबॅक करून देणार मयुरेश पोकळेची विकेट घेऊन. शेवटचं हास्य या सामन्यात कोण हसणार पाहावं लागेल. कोण करणार शेवटच्या चेंडूवर रोमहर्ष.
यावेळेला अपील स्टंपच्या समोर अभय निकम मास्टर शेवटचा हास्य विकेट काढलाय मयुरेशला माघारी परतवलंय. आता मात्र मयुरेश पोकळे यांना नक्कीच स्वतःवरती थोडेसे नाराज आहेत, व्यक्तही करतायत ती नाराजी. अजूनही 4 चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येताना पाहायला मिळतात. अजिंक्य चार चेंडू आणि 15 धावांची आवश्यकता. अजिंक्य काय घडणार या सामन्यात पाहायला लागेल. अभय निकम यांचा पुढचा चेंडू. यावेळेला काय घडणार आहे या चेंडूवरती. निर्धाव चेंडूची सांगता. 3 चेंडू आणि 15 धावा. अभय निकम सामना जवळ नेत आहेत. यावेळेला मोठा फटका येतोय. फटका हवेत गेलाय. प्रणव डांबरे यांच्या हातात. विकेटचं पतन. आणखीन एक गडी बाद आणि या वेळेला सांगितलं जात आहे एकतर्फी सामना या ठिकाणी झुकवला जातोय. अभय निकम झेल सुटला होता त्यावेळेला प्रेशराईज होते, परंतु कमबॅक करून दिलं. आणि IPL मध्ये देखील चेन्नईची ओळख आहे कमबॅक सुपर किंग्स, आणि इथे देखील MS सुपर किंग्स घवघवीत कमबॅक करून आपल्या संघाला मॅच मध्ये परत आणतायत. परत आणलंय मॅच मध्ये. मॅच अजूनही जिवंत. यावेळेला मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि या प्रयत्नामध्ये असफल पुन्हा एकदा फलंदाज, परंतु चांगली झुंज दिली. मयुरेश पोकळे यांनी मॅच आणली होती. कुठेतरी थोड्याशा चुका झाल्या. या चुकांवरती लक्ष द्यावं लागेल शर्मा इंडियन्स या संघाला, आणि पुढचा सामना संपायची वाट पाहावी लागेल, कारण पुढचा सामना संपल्याशिवाय आपल्याला कळणार नाहीये की कोणता संघ पोहोचणार आहे क्वालिफाईंग राऊंड मध्ये. यावेळेला चेंडू गेलाय सीमारेषे पार. सामना संपतोय. येतोय चौकार, परंतु या सामन्यातला कमबॅक किंग आहे अभय निकम. एकदा जोरदार टाळ्या अभय निकम याच्यासाठी. काय सुरेख गोलंदाजी केली आहे. मयुरेश पोकळे याचा विकेट मिळवून दिलाय अभय निकम. चला पुढचा सामना. चला विलंब नाही करायचा, आपण सेलिब्रेशन नंतरही करू शकतो. KL सुपर जायंट्स चला मैदानात उतरायचं आहे. आपल्या डगआउट मध्ये जायचंय, माफ करा. अलंकार सातार्डेकर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचं. अलंकार सातार्डेकर चला क्षेत्ररक्षण सजवून घ्यायचंय. आणि विनंती असेल